वन ऑफ द मस्ट विजिट प्लेसेस ऑफ युअर लाईफ. तुम्ही जर कधी मनालीला यायचा प्लॅन करत असाल. त्याकडून आम्ही मनालीला कार बुक केली आहे आजच्या दिवसासाठी. सिसो आणि सोलांग व्हॅली फिरायला यांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. आणि फोटोग्राफी करून आपण आता आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललो आहे, जे आहे सोलांग व्हॅली. आम्ही एक क्विक स्टॉप घेतलाय या ठिकाणी. आपली अल्टो इथे पार्क केलेली आहे आणि त्यात आम्ही मॅगी खाणार आहे. मस्त पहाडोवाली मॅगी खाणार आहे इथे. तर सोलांग व्हॅलीला पोचल्यावर श्री अंजनी महादेव मंदिर एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही ATV राईड बुक केली. अँड ट्रस्ट मी, इट वॉज अ प्रिटी गुड ॲडव्हेंचरस राईड. तर मग गाईज, आता आम्ही आहोत श्री अंजनी महादेव मंदिरला सोलांग व्हॅलीच्या इथे. आणि आत्ताचं टेम्परेचर आहे -5. तर मग मस्त थंडी आहे. आणि मी आता माझ्या स्कूल फ्रेंडसोबत इथे आलेलो आहे. महादेवाचं एक बर्फाचं शिवलिंग बघायला मिळतं आणि ही खूप स्पिरिच्युअल जागा आहे, त्यामुळे खूप मस्त वाटते. आणि ॲज यू कॅन सी स्नोफॉलसुद्धा होतो आहे, तर मग भारी वाटतं आहे भाई. लुक ॲट धिस प्लेस. हिमाचल प्रदेशातील निसर्गमय सोलांग व्हॅलीमध्ये वसलेले एक अद्भुत आणि पवित्र ठिकाण श्री अंजनी महादेव मंदिर. ही जागा भगवान शिव आणि हनुमानाच्या आई अंजनी माता यांच्या श्रद्धेसाठी ओळखली जाते. पण या मंदिराचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे इथे हिवाळ्यात तयार होणारा प्राकृतिक हिमलिंग. थंड हिवाळ्यात जेव्हा धबधब्याचे पाणी फ्रीज होते, तेव्हा येथे 25 फूट उंचीचा बर्फाचा शिवलिंग तयार होतो. मंदिराच्या परिसरात आल्यावर एक वेगळीच दिव्यता आणि शांती जाणवते. शिवभक्तांसाठी हे मंदिर म्हणजे एक अनमोल तीर्थक्षेत्रच आहे. मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही ठरवलं झिपलाईन ॲक्टिव्हिटी करण्याचं. हवेत उडणारे बर्फाचे कण, खाली पांढरं गालीच्यासारखं बर्फ, समोर निळं आकाश आणि आम्ही त्या झिपलाईनवर झेप घेत त्या अद्भुत निसर्गाच्या कुशीत उडत होतो.
असाल तर मग मी नक्की तुम्हाला हे मंदिर रेकमेंड करीन की तुम्ही सोलांग व्हॅलीच्या जवळ असाल तर नक्की 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 हे मंदिर विजिट करा. खूप सुंदर आहे. इथे तुम्हाला खूप स्पिरिच्युअल वाईब्स येतील आणि तुम्हाला इथे ॲक्टिव्हिटीजसुद्धा खूप करायला आहेत. सोलांग व्हॅलीला पोचल्यावरती मी तुम्हाला सजेस्ट करीन जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही इथे खालती ATV राईड असतात त्या ATV राईड करू शकता. त्या ATV राईड तुम्हाला 5 ते 10 मिनटामध्ये खालच्या या बेस पॉईंटपर्यंत पोचवते आणि मग तिथे आपलं मंदिर आहे तिथे तुम्ही आरामात चालत जाऊ शकता. आता आजसुद्धा आमच्याकडे वेळ कमी होता आणि इथे स्नोफॉलसुद्धा होण्याचे चान्सेस आहेत तर रस्ता बंद होईल म्हणून आम्ही ATV राईड केल्या. पण 8 वर्षाआधी जेव्हा म्हणजे खूप वर्षांआधी मला एक्झॅक्टली नाही आठवत आहे पण तेव्हा मी हेच मंदिर सेम मी माझ्या फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हिजिट केलं होतं आणि तेव्हा इथे ATV राईड आणि बाकी सगळ्या सुविधा नव्हत्या. झिपलाईन ॲक्टिव्हिटी काहीच नव्हतं. इथे फक्त ते शिवलिंग आणि मंदिर होतं छोटंसं आणि तेव्हा मला अजूनसुद्धा आठवते लहानपणी चालत चालत ही ट्रेक केलेली. त्यामुळे मी यावेळी ह्या लोकांना म्हणालेलो की काहीही झालं तरी मला ह्या मंदिरामध्ये यायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे आणि ही जागा बघायची आहे. आणि ही खरंच खूप सुंदर जागा आहे यार. तुम्ही बघा भाई असं वाटेल तुम्हाला की तुम्ही वेगळ्या जगात आहात. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी खूप साऱ्या गोष्टी इकडचे नंबर्स आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन वगैरे दिलेलं आहे. प्राईससुद्धा सांगितलेली आहे तर मग तुम्ही डिस्क्रिप्शन चेकआउट करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत जे पण इथे प्लॅन करत असतील यायचा त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचेल आणि आपला चॅनल ग्रो होत आहे. तर मग बेसिकली पूर्ण दिवसाचा तुम्हाला सिनारिओ सांगायचा झाला तर मग सकाळी आम्ही सुरुवात केली मनालीपासून आणि डायरेक्ट आम्ही सकाळी लवकर गेलो सिसूला आम्ही वाया अटल टनल गेलो. सिसू बघितलं तिथे सिसू लेक बघितली फोटोग्राफी केली मजा मस्ती केली. मग आम्ही सोलांग व्हॅलीजवळ आलो परत रिटर्न. सोलांग व्हॅलीला मग आम्ही श्री अंजनी महादेव मंदिर केलं ते बघितलं. त्याच्यात बाजूला लगेच सोलांग व्हॅलीचा हा रोपवे आहे आपला तो रोपवे करून आम्ही वर आलो एन्जॉय केलं आणि आता दुपारचे 5 वाजलेले आहेत तर मग आता आम्ही परत खालती जातो आहे रोपवेने. दिस वॉज इट. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर मग लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी एक्सायटेड राहा कारण की आता नेक्स्ट उद्या आम्ही जातो आहे कुल्लूला आणि वाया कुल्लू आम्ही कसोलला उद्या संध्याकाळपर्यंत रीच करू. आणि असा प्लॅन आहे आमचा की उद्या आम्ही मोस्टली वॉटर ॲक्टिव्हिटी करणार आहे. रिव्हर राफ्टिंग मनालीची कुल्लूची खूप फेमस आहे. दॅट्स इट.